धुळ्याच्या निकुंभ्यातील 25 वर्षीय विवाहितेनं शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास विहिरीत आपल्या 2 चिमुकल्यांसह उडी मारत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। या घटनेनं निकुंभे गावावर शोककळा पसरली असून पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं तीनही मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी पाठवलेत। या घटनेची माहिती विवाहितेच्या माहेरच्यांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सोनगीर पोलीस स्टेशन या ठिकाणी राडा केल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी विवाहितेसह आत्महत्या करण्याला प्रवृत्त केल्यानं नवऱ्यासह सासू सासऱ्यांवर सोनगीर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास सोनगीर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुले करतायत। गायत्री आनंदा पाटील वय 25, दुर्गेश्वर आनंदा पाटील वय 5 तर दुर्गेश्वरी आनंदा पाटील वय वर्ष 3 असं मृत मायलेकांचं नाव असून या घटनेनं निकुंभे गावात हळहळ व्यक्त केली जाते। गायत्री पाटीलच्या माहेरच्या लोकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती आनंदा चतुर पाटील, सासरे चतुरशंकर पाटील, सासू वेणुबाई चतुर पाटील अशा तिघांविरोधात विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सोनगीर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। कौटुंबिक वादातून आणि छळातून ही दुर्दैवी घटना घडली असल्याची माहिती आणि चर्चा गावामधून समोर येते। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।